तर मित्रांनो, आज ह्या चॅनलची पहिली स्टोरी मी तुमच्या पुढे ठेवतोय. आशा करतो की तुम्हाला ही स्टोरी खूप आवडेल. तर मित्रांनो, आजची ही स्टोरी एक अशा प्रेमाची आहे जी कधीही पूर्ण होऊ शकली नाही. आकाश एक साधा तरुण होता. पुण्यात इंजिनिअरिंग शिकत होता. सुट्टीत नागपूरला जायचं होतं मित्राच्या लग्नासाठी. रात्रीची स्लीपर बस, स्टेशनवर गर्दी होती. आकाशाने आपली पहिली सीट शोधली. 14A, खिडकीची सीट. त्याला आवडायची खिडकीची जागा. रात्रीचा प्रवास, बाहेर झाडे, दिवे, एक वेगळाच आनंद. तो सीटवर बसला, हेडफोन लावला. तेवढ्यात एक्सक्यूज मी, आकाशाने वळून पाहिलं. एक मुलगी उभी होती, निळ्या रंगाच्या कुर्त्यामध्ये, केस मोकळे, हातात एक मोठी बॅग. थोडी घाईत दिसत होती. हे 14B आहे का माझं? आकाशाने तिकीट पाहिलं. हो. ती बसली. बॅग वर ठेवताना तिचा तोल गेला थोडा. आकाशाने पटकन बॅग सावरली. थँक्स, ती म्हणाली. नो प्रॉब्लेम, आकाश म्हणाला. पण बॅग सावरता त्याचा हात तिच्या कमरेला लागला. तरीही ती काही नाही बोलली. आकाशाला सुद्धा छान वाटलं. त्याने कधीही कोणत्या मुलीला स्पर्श केला नव्हता. बस सुटली. दोघेही शांत. आकाशाने पुन्हा हेडफोन लावला. 10 मिनिटांनी, तुमचं गाणं खूप मोठ्याने येतंय. आकाशाने हेडफोन काढला. सॉरी, गाणं बाहेर ऐकू येतंय. ती हसली. थोडं चिडलेली होती. आकाशाला हसू आलं. सॉरी, कोणतं गाणं होतं? केसरिया वाटतंय. आवडतं का? थोडं जास्त ड्रामॅटिक आहे, पण सुंदर आहे. ती काहीही बोलली नाही, पण खिडकीतून बाहेर पाहताना तिच्या होठावर हसू होतं. बस हायवेवर आली. बाहेर अंधार होता. फक्त क्वचित दिवे दिसायचे. नागपूरला का चाललात? आकाशाने विचारलं. मावशीकडे. तुम्ही? मित्राचं लग्न आहे. नाव? आकाश. मी मेघा. आकाश आणि मेघा. आकाश हसला. योग्यच आहे. मेघाने हसून डोळे फिरवले, पण संभाषण सुरूच राहिले. कॉलेजबद्दल, घराबद्दल, स्वप्नांबद्दल. मेघाला आर्किटेक्ट व्हायचं होतं. आकाशला सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचं होतं. पण खरं सांगायचं तर त्याला ट्रॅव्हल फोटोग्राफर व्हायचं होतं. हे त्यांनी आजपर्यंत कुणाला सांगितलं नव्हतं. मग सांगत का नाही घरी? घरचे समजणार नाहीत, किंवा तुम्ही सांगायला घाबरतात. आकाश शांत झाला. रात्री 2 वाजता बस एका ढाब्यावर थांबली. दोघे चहा पियायला उतरले. थंड वारा होता. चहाचा वाफडता कप हातात घेऊन दोघे एक बाजूला उभे होते. तुम्ही फोटोज काढता? मेघाने विचारलं. हो, पण प्रोफेशनली नाही. दाखवा, मेघा म्हणाली. आकाशाने फोन दिला. मेघाने एक फोटो पाहिला. रस्ते, झाडे, लोक, पाऊस. हे खूप सुंदर आहे, ती शांतपणे म्हणाली. आकाश तिच्या अजून जवळ येऊन बसला आणि तिच्याशी बोलू लागला. त्या एका वाक्याने आकाशाच्या मनात काहीतरी हललं. थोडा वेळ भेटलेली मेघा आता त्याच्या मनात बसू लागली होती. सकाळी बस नागपूरला पोहोचली. दोघे उतरले. बाहेर ऊन होतं, गर्दी होती. चला, मेघा म्हणाली, बॅग उचलत. पण आकाशाला ती भेट शेवटची करायची नव्हती. त्याला तिचा नंबर पाहिजे होता. मग तो कसा मागणार? त्याने वेळ न घालवता लगेच मेघाला म्हणाला. थांबा. मेघा ओरडली. आकाश म्हणाला, नंबर देणार का? ती म्हणाली, म्हणजे? आकाश म्हणाला, नागपूरमध्ये कुठे फिरायला जायचं ते विचारायचं होतं. आकाश थोडा घाबरला. मेघाने एक क्षण त्याच्याकडे पाहिलं. कदाचित तिच्या पण मन असेल त्याच्याशी बोलायचं. ती म्हणाली, फोटोग्राफर आहात? दक्षाभूमीला जा, तिथे खूप छान शूट्स मिळतील. तिने फोन घेतला, नंबर टाकला आणि परत दिला. आणि हो, घरी जाऊन सांगा फोटोग्राफर व्हायचे म्हणून. तो तिच्याकडे काही वेळ एकटक पाहत राहिला. थोड्या वेळाने ती निघून गेली. आकाश तिथेच उभा राहिला, तिला पाहत. ती ऑटोमध्ये बसत नाही तोपर्यंत तो तिथेच उभा होता. ती बसल्यानंतर आकाश तिथून निघून गेला. नंतर आकाश सर्व काम करून तिथून परत निघाला. ट्रॉफिक खूप असल्याने त्याची बस सुटली आणि त्याच वेळी तिथे ती सुद्धा आली, मेघा. तो तिला पाहून हैराण झाला. मेघा आकाशाच्या जवळ आली. मी पण आज परत जाते, मेघा म्हणाली. तो खुश झाला. दुसरी बस 1 तासाने आली. दोघेही त्यात बसले. दोघे बोलत राहिले. तासभर, 2 तास, कधी हसत, कधी शांत. बाहेर रात्र होती. आज एक वेगळीच ऊब होती. मध्यरात्री मेघा झोपली. डोळे मिटले, श्वास शांत. आकाशाने तिच्याकडे पाहिलं. हे काय होतंय? त्याने स्वतःला विचारलं. फक्त 2 दिवस, फक्त एक बस, फक्त काही गप्पा, तरी मन का अडकलाय?
पुण्यात परतल्यावर मेसेज सुरू झाले. रोज सकाळी गुड मॉर्निंग, रात्री झोपलात का? महिना गेला, 2 महिने गेले. एक दिवशी आकाश मेघाच्या कॉलेजजवळ आला होता. काही काम होतं. त्याने मेसेज केला, जवळच आहे, भेटायचं का? मेघा आली. दोघे एका छोट्या कॅफेत बसले. चहा आला. दोघे बोलत होते, पण आज काहीतरी वेगळं होतं. शब्द कमी होते, नजर जास्त बोलत होती. आकाश, मेघा म्हणाली, मेसेज करता? आकाश म्हणाला, तुम्हीही करता. मला माहीत आहे. ती खाली पाहत म्हणाली, म्हणूनच विचारते, हे काय आहे आपलं? आकाश शांत राहिला. मग हळूच म्हणाला, मला माहीत नाही काय म्हणायचं आहे, पण तुम्ही नसलात की काहीतरी कमी वाटतं. मेघाने वर पाहिलं, त्याच्या डोळ्यात पाहिलं. ती म्हणाली, मलाही तसंच वाटतं. त्या दिवशी कोणीही आय लव्ह यू नाही म्हटलं. मग हळूहळू ते एकमेकांवर खूप प्रेम करू लागले होते. 6 महिने आनंदात गेले. भेटणं वाढत गेलं, दुरावा कमी होत गेला, स्पर्श वाढत गेला, प्रेम वाढत गेलं. पण एके दिवशी मेघाचा फोन आला. आवाज वेगळा होता. आकाश, घरी बोलले मी. आकाश म्हणाला, काय झालं? ती म्हणाली, आई बाबांनी नाही म्हटलं. त्यांनी दुसरं स्थळ बघायला सुरुवात केली आहे. आकाशाच्या छातीत काहीतरी दुखलं. आपण बोलू त्यांच्याशी, मी येतो. नाही. मेघाचा आवाज थरथरला. तुमची परिस्थिती वेगळी आहे, माझी परिस्थिती वेगळी आहे, जात वेगळी आहे, शहर वेगळं आहे, घरचे ऐकणार नाहीत, मी एकटी लढू शकत नाही. मेघा म्हणाली, मला माफ करा. आणि मेघाने फोन बंद केला. 8 दिवसांनी मेघाने मेसेज केला, एकदा भेटायचं, शेवटचं भेटायचं आहे. त्याच कॅफेत, त्याच टेबलावर. मेघा आली. चेहऱ्यावर थकवा होता, पण ती शांत होती. लग्न ठरलं, ती म्हणाली. आकाश काही बोलला नाही, फक्त ऐकत राहिला. तो चांगला आहे, घरचे खुश आहेत. आकाश म्हणाला, तू खुश आहेस का? मेघाने उत्तर दिलं, नाही. बाहेर पाऊस सुरू झाला होता. आकाश, ती म्हणाली, तुम्ही फोटोग्राफर व्हायचं सोडू नका. तुमचे स्वप्न फोटोग्राफर बनण्याचं आहे. तुमचे फोटोज खूप सुंदर असतात. आकाश तिथेच रडू लागला. काळजी घ्या, तो म्हणाला. मेघा उठली, दरवाजापाशी गेली आणि एकदा तिने वळून बघितलं. तिच्या डोळ्यात पाणी होते. आकाश तिच्याकडे पाहत होता. ती हसली, एक छोटंसं दुःख आणि छोटंसं हसू, आणि ती तिथून निघून गेली. आकाश तिला विसरू शकला नाही. तिच्या आठवणीत तो बराच काळ गुंतून राहिला. तो तिच्यावर खूप प्रेम करू लागला होता. पण होणारी गोष्ट कोण थांबवू शकत नाही. एका वर्षानंतर आकाशाच्या इंस्टाग्रामवर एक नवीन पोस्ट म्हणाली, फर्स्ट सोलो एक्झिबिशन. फोटोज होते, रस्ते, डोंगर, पाऊस, लोक, अनेक फोटो. आणि कॅप्शन होतं, काही प्रवास डेजिग्नेशनसाठी नसतात, ते फक्त तुम्हाला बदलण्यासाठी असतात. त्या पोस्टला एक लाईक आलं होतं. मित्रांनो, गेस्ट करा की ती लाईक कोणाची असणार? मेघा आर्किटेक्ट. आकाशने ते पाहिलं. तो हसला. त्याच्या डोळ्यात पाणी आले. त्याने डोळे पुसले आणि पुढचा प्रवास सुरू केला. मित्रांनो, आय होप की तुम्हाला ही स्टोरी खूप आवडली असेल. आणि प्लीज मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. अजून तुमच्यासाठी खूप नवीन नवीन स्टोरी मी घेऊन येईल. Dancing like they know the tune. Porch light flicker on the siding. Moths dancing like they know the tune.